शंकासूर आणि महिषासूर किंवा गोमूचं नाच बोललात तर हे सर्व देवाचे खेळ आम्ही असतो। आणि या ठिकाणी येण्याचं एवढंच असतो की तात्पर्य की शिमगा हा महोत्सव वाटला पाहिजे लोकांना, बाजारात शिमगा आहे असा सण आपला आहे असा वाटला पाहिजे। आणि ही कला आम्ही पारंपरिक जोपासत आहे। त्या कलेसाठी मग ती जाकडी बोला किंवा तमाशा बोला, भारुड बघा, नमन बोला, गोमूचा खेळ बोला, हे आम्ही करत असतो आणि कला जोपतच असतो। आम्ही देवाचे खेळ असतो पूर्ण। आता दुसऱ्या होळीला आम्ही निघालो, दापोली, हरणाय, त्यातून तिकडनं दापोल मधून बोटीन तिकडे नवानगर, गुहागर, चिपळूण, मार्गतामाने, शृंगारतली असे बाजार करत करत आम्ही ह्या आपल्या शिमगा उत्सवाचा आनंद लुटत असतो आणि सर्व लोकांना तो आनंद देत असतो। आम्हाला एवढंच सांगायचं आहे की खेडमध्ये आम्ही आलो की आमचे दादा ऋषी कानाडे हे आम्हाला नेहमीच या कलाकारांना चांगला सहकार्य करत असतात आणि आम्हाला कलाकारांना खरोखर त्यांच्या प्रेमी कलाकार प्रेमी कसा माणूस असावा तर आमच्या ऋषीदादांसारखा असावा। गेल्या वर्षी पण आम्हाला त्यांनी युट्यूबला सोडलेल्या सर्व कोकणातली ही जी परंपरा आहे, जी आपली गोमूचा नाच आहे, यावर्षी शंकासूर आला, हे जे लुप्त पावत चाललेली परंपरा आहे त्यांना आपण जोपासण्याचं काम आपण आपल्यासारखेच लोकांनी केलं पाहिजे। खेड बाजारपेठेत ते आल्याच्या नंतर ही जी लुप्त होत चाललेली जी परंपरा आपली आहे कोकणात, शिमग्यानिमित्त जे नाच येतात ते पहिले पूर्वी कमीत कमी 100 एक खेळी या ठिकाणी यायचे। आता हे 4-5 हातावर बोटावर मोजणे इतके खेळी येतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। त्यामुळे ते जेव्हा तिथे येतात त्यांचा आदर सत्कार आम्ही या ठिकाणी महोत्सवाची धूम सुरू आहे आणि गल्लोगल्ली बाजारपेठेत सगळीकडे शंकासूर, त्याच्यानंतर वेगवेगळ्या या ठिकाणी वेशभूषा केलेली लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो की या ठिकाणी शिमगोत्सवाची धूम कशा प्रकारे सुरू आहे। गोमू आहे, त्याचबरोबर शंकासूर देखील आहे आणि वाघाचं या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात। शिमगोत्सवाची खरी धूम आपल्याला कोकणात दिसते। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे, तीच परंपरा म्हणजे शंकासूर असेल किंवा वेगवेगळी खेळी या ठिकाणी आनंदाने आणि उत्साहाने पार पाडली जाते। आणि महत्त्वाचं म्हणजे ही परंपरा कोकणात गेल्या शेकडो वर्षांपासून या ठिकाणी पाळली जाते। आजही तितक्याच उत्साहात ही परंपरा या ठिकाणी जोपासली जाते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।